नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, तुम्ही पाहिलं असेल, विशेष करून मुंबईमध्ये पूर्वीच्या काळी पत्र्याच्या पेटीमधून टोस्ट किंवा खारी घेऊन माणसं यायची. त्यावेळेला आपण विचार देखील करायचो नाही की ही कशा पद्धतीने बनवली असतील, कोणी बनवली असतील. पण आजकाल सोशल मीडियावरती आपण जे व्हिडिओ बघतो की एक मुलगा चक्क टोस्टवर पाय ठेवून बसलाय, मग ते टोस्ट तो चाटतो आणि पिशवीत भरतो. किंवा एक माणूस आहे ज्याच्याकडे चळत लावली आहे खाद्यपदार्थांची आणि ते सांडलेले खाद्यपदार्थ तो चक्क कुंच्याने गोळा करतोय आणि पुन्हा त्या चळतीवर ठेवतोय. किंवा गाईच्या चरबीपासून तूप बनवलं जात आहे, गाईच्या चरबीपासून पेढे बनवले जात आहे. आणि मग असं वाटायला लागतं की आपल्या माणसांकडून आपण वस्तू घेण्याची आता गरज निर्माण झाली आहे, किंवा आपल्या घरच्यांनी बनवलेली, आपल्या ओळखीच्यांनी बनवलेली अशा वस्तू घेण्याची आता आवश्यकता आहे. मग असाच शोध घेत असताना मला आर्ना गृहउद्योग हे नाव सोशल मीडियावरती सापडलं आणि भेट झाली ती समीक्षा जाधवची. समीक्षा जाधवला आज आपण हिंदुस्तान पोस्टमध्ये निमंत्रित केलेलं आहे. समीक्षा, हिंदुस्तान पोस्टमध्ये तुझं मनपूर्वक स्वागत. तू एक उद्योग चालवतेस, खरं तर तू मीडियाशी संबंधित आहेस. नक्की मीडियाशी संबंधित आहेस म्हणजे काय करतेस? मीडियाशी संबंधित आहे म्हणजे काय ताई की 2000 पासून मी 2000 साली माझं लग्न झालं तेव्हा मीडिया वगैरे हे काही नव्हतं. तर 2002 पासून मी आधी टूर्स ट्रॅव्हलमध्ये मी जॉबला होते. टूर्समध्ये जॉबला असताना बरेच ठिकाणी माझं फिरणं वगैरे व्हायचं आणि माझी आवडही होती तशी की आपण फिरूया वगैरे सगळं. आणि लहानपणापासून जरा मला ना नाटकामध्ये भाग घेणं, शाळेमध्ये काही एकांकिका वगैरे करणं, तर ह्याची आवड होती. पण काही बाबा जरा घरी पोलीस खाक्या असल्यामुळे मला काही तेव्हा मीडियात येता आलं नाही. सो मग मी हळूहळू जसा मी टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये मी जायला लागले तेव्हा मला अनेक रम्य ठिकाणं वगैरे दिसायला लागली, सगळी छान छान. आणि तिथे असणारे ना सगळे पदार्थ वेगवेगळे दिसायला लागले. सगळ्यापैकी सगळी लोक वेगळी दिसायला लागली. महाराष्ट्रातली लोक वेगळी असतात, तुम्ही बँगलोरला जा तिथली वेगळी असतात, दिल्लीला जा तिथली वेगळी असतात. सो हा प्रवास मला ना टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा खूप आवडत गेला. ऑब्व्हियसली मला घरून फार सपोर्ट होता ह्या सगळ्या गोष्टीचा. म्हणजे 2000 साली सपोर्ट घरून करणं, मुळात सासूबाईंनी हा सपोर्ट मला करणं हे फार महत्वाचं होतं. मग हळूहळू मग सतत बाहेर आणि मला अचानक एक मीडियाचा कॉल आला की तुम्ही करणार का काम. तर मला वाटलं मीडियात काम करायचं म्हणजे काय करायचं. बरं, बाबा तेव्हा माझे होते, आता बाबा नाही आहेत, 2 महिन्यापूर्वी एक्सपायर झाले. पण म्हटलं मीडियात करायचं म्हणजे नेमकं काय करायचं काम. सो एक शो होता, फॅमिली शो होता, तर त्याचं रिसर्च करायचं, फॅमिलीशी बोलायचं, सासू सुनांशी बोलायचं, ह्याचा रिसर्च करायचा. बोलण्याचा बोलका स्वभाव, त्यामुळे मी पहिल्या पप्पांना विचारलं, वडिलांना विचारलं, पप्पा असं असं मीडियामध्ये आहे तर मी करू का ते. तर ते म्हणाले, आता काही तू माझी नाहीयेस, ज्याची आहेस त्याला विचार. मग मी माझ्या सासू सासऱ्यांना विचारलं की मम्मी पप्पा काय करू, हे असं असं आहे. ते मला म्हणाले, तुला आवड आहे ना तू कर. आणि कधीही मला रोखलं नाही हे करण्यापासून वगैरे. आणि मग त्या शोच्या निमित्ताने मी मीडियामध्ये त्या प्रोग्रामला इन झाले आणि सगळीकडे मी रिसर्च करायला लागले, सासवांशी बोलायला लागले, सुनांशी बोलायला लागले. आणि मग मीडियाचं ते जे काही प्रोग्राम शूट होतं ते महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये होतं. सो सगळ्यांशी मग मी ते कनेक्ट होत गेले. मग हळूहळू हा प्रोजेक्ट संपला की दुसरा प्रोजेक्ट, मग असे अनेक प्रोजेक्ट माझ्याकडे मीडिया थ्रू येत गेले आणि मी मीडियाशी कनेक्ट झाले. पण मग व्यवसाय कशी सुरुवात झाली त्याची? स्टोरी जरा आहे व्यवसायाची. मुळात मीडिया होतं त्यामुळे मला मंथली माझा जे काही रोजगार होता तो माझा उत्तम चालू होता सगळ्यापैकी. जेव्हा मी एक शो केला आमचा तेव्हा मी खरंच गावामध्ये, तळातळातल्या गावामध्ये मी गेले तिथे. आणि जेव्हा तिथे शूटिंग होतं आणि आजूबाजूला आपल्याला कळतं की आपल्याला इथे ना खायला काही मिळत नाहीयेत, गावागावामध्ये हॉटेल्स नाहीयेत किंवा काही नाही. मग शूट संपलं की गावातली जिच्याकडे शूट असायचं ना ती तिच्या हाताचे काही काही पदार्थ करायची. म्हणजे उदाहरण, ती चुलीवरचं, आता इथे मी तुमच्या युनिटला पिठलंच देते ना करून, मी भाकरीच देते ना करून.
मग आमच्या युनिटमध्ये असा विचार करायचो, प्रोडक्शनवाले विचार करायचे की अरे आपल्याला तर बाहेरून आपण विकतच आणणार ना, आपण ह्याच त्यांच्याच ताईंना कडून देऊया घेऊया. ना. सो मग आम्ही त्यांना ऑर्डर द्यायचो आणि ती मी जेव्हा सगळ्या महाराष्ट्रभर टेस्ट खाल्ली, म्हणजे तेव्हा मला कळलं की काहीतरी वेगळं आहे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि मग हे सगळं फिरतीचा माझा प्रवास. 2018 नंतर माझ्या डोक्यामध्ये सारखी भुणभुण होती की काहीतरी केलं पाहिजे, पण नेमकं मला ना सापडत नव्हतं आपण काय करायचं. बिझनेस तर सगळ्याच करतात, सगळेजण बिझनेस करतात, उतरतात, काही चांगल्या ह्याच्याने जातात, काही थांबतात महिला. सो मग मी अनेक वेळा मी मिस्टरांना म्हटलं की काय करूया सचिन आपण. तर सचिन म्हणाला तू ठरव तुला काय करायचंय. मग ते मला ना सगळ्या प्रदर्शनामध्ये घेऊन जायचे पूर्ण. मग प्रदर्शनामध्ये मला कळायचं की अरे हे लोणचं खूप छान आहे. मग त्या प्रदर्शनामध्ये बोलका स्वभाव असल्यामुळे मग त्यांच्याशी बोलायचं आपण की तुम्ही कुठून आलात. मग ते म्हणायचे नाही आम्ही कोल्हापूरवरून आलो, नाही आम्ही सांगलीवरून आलो. प्रत्येक ठिकाणावर प्रदर्शनामधनं येतात. मग आम्ही ते कोल्हापूरचं किंवा सांगलीचे जे काही मसाले ते घरी घेऊन जायचो, ते खायचो, ते आवडायचं, पण पुन्हा कनेक्ट कोणाला करणार. तिथे प्रदर्शन संपलं, आपापले सगळेजण गेले, कनेक्ट कोणाला व्हायचं असं होतं. मग मी म्हटलं ह्याच्यावरती आपण काहीतरी करूया. तरीही नेमकं काय करायचं हे सुचेना. मग एके दिवशी असं सहज बसल्या बसल्या ना मी म्हटलं सचिनला म्हटलं की आपण आहे ना देवघरापासून काही सुरुवात करूया का असं. मग नेमकं काय म्हटलं आपण ना तुपवाती करूया. तेव्हा माझ्या ओळखीच्या काकू होत्या, तर त्या मला नेहमी म्हणायच्या समीक्षा तुला ना तुपवात हवी असेल तर मला सांग, मी घरी बसून तुपवात करते. पण त्यांचं कसं लिमिट आहे, बाबा 50 वाती आहे तर 50 वातींची तुला ऑर्डर असं. मी म्हटलं आपण ना तुपवात पासून सुरुवात करूया. मग तुपवात कोण करून देणार. बरं बचत गटाच्या महिला काही तुपवात करतील का. बरं तेवढं फायनान्शियल मी तरी स्ट्रॉंग आहे का. मुद्दा येतो फायनान्शियल तुम्ही स्ट्रॉंग किती आहात बिझनेस करायला. तर म्हटलं मी तेव्हा खरंच फायनान्शियल स्ट्रॉंग नव्हते. मी म्हटलं करू करू म्हटलं. तो प्रोजेक्ट आमचा तिथेच थांबला, कारण फायनान्शियल काय करणार. शेवटी सोंग सगळी असतात, पैशाचं सोंग नाही आपल्याकडे. आम्ही थांबलो आणि कालांतराने आपलं पॅन्डेमिक लागलं. पॅन्डेमिक लागल्यानंतर माझ्या डोक्याला पण ते पॅन्डेमिकच लागलं सगळं. काही चालनच नाही तुम्हाला, अख्खं देशच तुमचं जगच बंद आहे, तर तुम्ही काय करणार त्याच्यासाठी. मग पॅन्डेमिक मध्ये आमच्या ओळखीचे सर आहेत, त्यांचं नाव मी घेईन, श्री संजय केळकर आहेत. सो तर अतिशय उत्तम व्यक्तिमत्व. त्यांनी मला बोलवलं आणि मला म्हणाले समीक्षा काय करतेस. तर म्हटलं सर काय करते मलाच आता कळत नाही मी काय करते. मला म्हणाले तू माझा आठवडा बाजार भरतो, तर त्या आठवड्या बाजारामध्ये तू भाजीचा स्टॉल लावशील का. तर मला असं वाटलं आपण एवढं सगळं काम केलंय आणि भाजीचा डायरेक्ट स्टॉल असं झालं. पण मी म्हटलं चल आपण करून तर बघूया ना, काय गंमत आहे ती बघूया आपण. म्हणून पहिला आठवड्या बाजारामध्ये त्यांनी मला मदत केल्यावर आम्ही एका सोसायटीमध्ये आठवड्या बाजार भाजीचा स्टॉल लावला. भाजीचा स्टॉल लावायला मुळात आपल्याला ती भाजी तर माहिती पाहिजे. लोकांनी प्रश्न केला भाजीच्या स्टॉलवर कुठून आणलंय, काय आणलंय. मग आम्ही जुन्नर, पुण्यामधल्या जुन्नर सारख्या ठिकाणी गेलो जिथे खूप छान छान भाज्या वगैरे आहेत. नाशिक सारख्या भागात गेलो. बरेच दिवस राहिलीच मला वाटतं तिथे. किती दिवस. जवळजवळ 6 महिने मी तो प्रवास केला. बापरे. सगळ्या सगळीकडे जाऊन त्यांच्याकडे जाऊन त्या शेतातली माहिती घ्यायची, सगळी घ्यायची, भाजी कशी, त्यांच्याशी बोलायचं, सगळं ह्या शेतकऱ्यांशी बोलायचं, त्यांचे काय पॉइंट्स आहेत ते बोलायचे. आणि आठवडा बाजार म्हणजे असं होतं की आपण शेतकऱ्यांना इथे बोलवायचं आणि तो आठवडा बाजार भरवायचा, असा खरं तर कॉन्सेप्ट होता. पण मी सरांना म्हटलं सर हा शेतकरी येणार कधी, शेतकरी येणार कधी, इथे उभा कधी राहणार आणि तो इथे भाजी विकणार कधी. तर आपण असं करूया की शेतकऱ्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी उभी राहीन तिथे. सो मग मी सर म्हणाले तुला दिलंय ना तू करायचंस. मग मी असे शेतकरी शोधले की जे मला कैक भाज्यांचे प्रकार देतील असे. थोड्या भाज्या मी ठेवल्या, फळं ठेवली, काही डाळिंब, कलिंगड वगैरे सगळं ठेवलं. आणि माझा ताई पहिल्याच दिवशी मी अवाक झाले. मी म्हटलं एवढं जात आहे म्हणजे इथे सोसायटीमध्ये राहणाऱ्यांना अप्रूप होतं की हे काय शेतातलं सगळं. नंतर मला कळलं की आम्ही ना मेथीच्या जुड्या आणायचो, मेथीची भाजी आणायचो, तर ना खाली मुळांना माती मी तशीच ठेवायची. इतर ठिकाणी तुम्ही बघायला गेला तर ते स्वच्छ धुतलेलं वगैरे, पण मी ते काही केलं नाही. मला बरेच सोसायटीमधनं मला विचारलं की ही माती तर तशीच आहे. मी त्यांना म्हटलं शेतातली माती आहे ना,
ती घरी जा आणि धुवा, माझ्याकडे धुवून मिळणार नाही. तुम्हाला तरी कळू दे शेतातली माती काय आहे, नुसतं स्वच्छ तुम्ही घरी करा. त्यांना एवढं सगळं आवडलं ना, तो माझा आठवडा बाजार अतिशय चांगला चालला. पण काय होतं, कधी कधी ते पैसे आपण मोजतो ना, त्याला सुद्धा वेळ मिळत नाही. आणि तेव्हा मला काय पहिल्यांदाच मी नवी पाऊल टाकलेलं, आपण व्यवसाय करूया म्हणून. पण ते मला नाही पेलवलं ह्याच्यासाठी की कधीही बिझनेस करताना जेव्हा स्टार्ट करतो तेव्हा ना खरंच आपली आपली माणसं स्वतःची विश्वासाची हवी असतात. सो किती कोणावर विश्वास ठेवायचा ह्यात, कारण पैसा दिसतोय, फक्त लक्ष्मी दिसते आपल्याला, पण ती असं म्हणेन, मी खरंच म्हणेन की मला ती घेता आली नाही असं म्हणूया. कारण काय व्हायचं, 9:30-10 वगैरे आम्ही ते पैसे मोजायचो, सगळं करायचो, पुन्हा 4 उठायचं पहाटे, कारण दुसरा ट्रक यायचा असतो. ते पैसे तुमचे मोजायलाच मला 2 तास लागायचे. मग त्याच्यामध्ये आपल्या चिल्लर येत आहेत, 1 रुपया येतोय, 2 रुपये येतोय, हे सगळं व्हायचं. पण छान चाललेलं, भगवंताने स्वामींच्या कृपेने मला छान ते मिळालेलं होतं. पण पॅन्डेमिक ते ओपन झालं, सगळं झालं, मग आपापले सगळ्या महिला पण रस्त्यावरती असतात बिचाऱ्या, त्याही कष्टच करतात, पुढे असू दे कष्ट करतात. मग मला असं वाटलं की माझ्याकडनं घेण्यापेक्षा आहेत ना बाहेर, माझा जॉब तर आहे, मग पुन्हा मी त्यांचंच का करू. सो अशा विचाराने मी तिथे थांबलीस. आणि मग आरणा गृह उद्योगची कशी सुरुवात झाली? आधी पहिलं मला सांग की आरणाचा अर्थ काय, ती संकल्पना काय आहे? काय झालं ताई की आम्ही खूप नाव, मला हा मग व्यवसाय म्हणून हा मला करायचा होता की काय करूया. तर माझी संकल्पना माझी ठरली. मी माझ्या मिस्टरांना म्हटलं की सचिन, आपण आता असं करूया की ह्या सगळ्या प्रदर्शनामध्ये आपण फिरतोय ना, तर आपण ना ह्या प्रदर्शनाच्याच गोष्टी जर आपण आणल्या तर आणि घराघरामध्ये दिल्या तर बरं. मी त्याला, तो मला म्हणाला की तू इथे बनवणार आहेस का बचत? मी म्हटलं नाही नाही नाही, इथे बनवणं शक्य नाही होणार, कारण त्यांची कितीही चव मला देणं शक्यच नाही होणार. कारण एक उदाहरण आहे साधं की आपली आई किंवा आपली सासू बनवते आणि आपण बनवतो, तर त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. मी कितीही म्हटलं ना माझ्या आई किंवा सासू सारखं, तर ते मला येत नाही, नाहीच येणार चव. तुम्ही किती, हा तुमचा नवीन पदार्थ तुम्ही डेव्हलप कराल, पण जर माझी सासू डाळ ढोकळी खूप छान करते म्हणून मी करेन, तर काही येणार नाही आपल्याला. सो मी म्हटलं नाही, मला ना हे गावागावातूनच सगळं आणायचंय, पूर्ण त्यांना द्यायचंय करायला. आणि काही मी परिस्थिती बघितली ना गावच्या महिलांची, त्यांच्या हाताला टेस्ट होती, पण त्यांना जायचं कुठे, विकायचं कसं हे त्यांना माहित नव्हतं. हा कॉन्सेप्ट सगळा मी मिस्टरांना सांगितला. मग मी म्हटलं आता आपल्याला काहीतरी नाव द्यायचंय ह्याला, तर वेगळं नाव काय देऊया. आम्ही खूप दोघांनी बसून नावं आम्ही बघितली काय काय काय. मग मिस्टर म्हणाले मला एक नाव आलेलं आहे डोळ्यासमोर, तर सर्चिंग मधनं मला हे आलंय. तर मी म्हटलं काय? म्हणतो अरुणा, असं मला म्हणाला. सो मी त्याला काही विचारलं नाही, कारण मला ते नाव एवढं कनेक्ट झालं अरुणाचं. तर म्हटलं नाव चांगलंय अरुणा. मग आता म्हटलं अर्थ काय पण, कारण सगळे मला विचारणार त्याचा अर्थ काय. तर मग त्याने तो शोधला. मग त्याच्यावरती आम्हाला कळलं की म्हणजे हे काहीच ठरलेलं नव्हतं, कसं आलं योगाने बघा. तर ते म्हणाले अगं अरुणा म्हणजे लक्ष्मी, समुद्राची कन्या लक्ष्मी, त्यामुळे ते अरुणा. आणि त्याचा अर्थ होतो समुद्राची लाट, समुद्राचा प्रवाह. म्हटलं करेक्ट, अरुणाचा प्रवाह, अरुणाची समुद्राची लाट, ही लाटच घराघरामध्ये पोहोचली पाहिजे. अशा ह्याच्याने मग मी अरुणा महिला गृहोद्योग हे नाव चालू केलं. आज तुझ्या बऱ्याच सख्या आलेल्या आहेत तिथे, तर त्यांची पण ओळख करून द्या आम्हाला. मी देते. ह्या आमच्या पहिल्या गौरी पितळे आहेत. ह्यांची आणि माझी ओळख बरेच वर्षापासून 2011 पासून आहे, पण डिरेक्टली कनेक्ट झालो आम्ही ते आता त्या काही 6 महिन्यामध्ये आम्ही कनेक्ट झालो. तर गौरीताई सांगतीलच तुम्हाला नंतर की कशा त्या आल्या. आमच्या ताई आहेत सौ मीनाताई इन्सुलकर, त्या अरुणाचा एक प्रोजेक्ट त्या हँडल करतात. सौ मेघना आहेत की त्या सुद्धा अरुणाचं प्रोजेक्ट हँडल करतात. आता त्याच त्यांच्या तोंडाने सांगतील तुम्हाला कसं कार्य आहे. बरोबर. पण आधी तू मला सांग की नक्की अरुणा म्हणजे तुम्ही हा गृहउद्योग कसा सांभाळता, किंवा त्या मागची तुझी संकल्पना काय? माझी संकल्पना अशी होती की अरुणा तर मी हे केलेलं आहे. एक तर माझं क्लिअर की मला सगळ्या महाराष्ट्रातनं सगळे प्रोडक्ट आणायचे. मग कोल्हापूर मधनं काय होतंय का, की सांगली साताऱ्यावरनं काय मिळेल का, नाशिक मधनं काय मिळेल का, कोकणातनं काय मिळेल का, ह्याचा माझा अभ्यास तयार झाला. मी सगळ्यांशी कनेक्ट व्हायला गेले, कारण ऑब्व्हियसली मीडिया होतं, साथीला ओळख होती. सो
डोक्यात एक क्लिअर झालं की मला महाराष्ट्रात आणायचंय. आता दुसरा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला की मी आणेन पण मी देऊ कोणाला. तर मी देईनही, कारण बऱ्यापैकी माझी तशी ओळख होती. पण मी काय करेन, मी 100 घरांपर्यंत पोहोचेन. मी सगळ्यांपर्यंत चांगलं घेऊन नाही पोहोचू शकत, कारण 2च हात किंवा 2च डोकी असं काही कोणी नाही करू शकत. तर तुम्हाला मदतीची गरज असतेच असते, सहकार्याची गरज असते. मग मी डेव्हलप केलं की आपल्याला काय करायला पाहिजे. मग माझ्या डोक्यात विचार आला की आधी आपण काय करूया, माझ्या जवळच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना आपण विचारूया की तुम्ही कॉर्पोरेट लेवलचा जॉब करताय, पण मग तुम्ही ह्याच्यावरती काम करू शकता का. मी तुम्हाला हे असे प्रोडक्ट देईन, ते प्रोडक्ट तुम्ही घरी देऊ शकता का, ओळखीमध्ये आधी सगळे. तर त्या माझ्या खरंच मैत्रिणी खूप चांगल्या म्हणाल्या, हो देऊया की, कर की. पहिलाच अन्नाचा आमचा प्रवास होता आंबे, की आंबे आपल्याला घरपोच द्यायचे वगैरे. माझ्या मैत्रिणी सांगतीलच कसं काय. आंबे होतं. मग हे चालू केलं. पण म्हटलं महिला पाहिजेत, तर महिला कोण देणार. मी बरेच बचत गटांच्या महिलांशी बोलले, पण त्यांना वेळेचा प्रॉब्लेम होता महिलांना, खरंच आहे, आणि असतोही तो सगळा. तर मी म्हटलं ठीक आहे, त्यांनी त्यांचा प्रॉब्लेम शेअर केला. तर आणि काय होतं, ज्यांच्या घरी आपल्याला कधी द्यायचंय ना, तर आता कॉर्पोरेट लेवलचं युग असल्यामुळे तुम्हाला 6:30-7 नंतर जनरली घरात सगळे येतात ऑफिसला. मग म्हटलं कसं करूया. बरं, मग तो एक टास्कच होता काय करायचं. मग मिस्टर आणि आम्ही दोघांनी ठरवलं की आपण काय करूया, ज्या सोसायटीतली एखादी समजा 4 विंगची सोसायटी असेल, त्या सोसायटीला आपण प्रेझेंट होऊया, त्या सेक्रेटरीना आपण प्रेझेंट होऊया आणि त्यांनाच आपण विचारूया की तुमच्या सोसायटीमध्ये अशी कोणती महिला आहे जिला व्यवसाय करायचे, जी आनंदाने सगळं करू शकते आणि तिचाही रोजगार चालू होईल, अशी कुठली महिला आहे. मग त्यांनी आम्हाला पहिलंच उदाहरण होतं आमचं एव्हरेस्ट वर्ल्ड. माझं एक उदाहरण होतं, खूप मोठी सोसायटी आहे, तिथे निशा म्हणून होत्या. सो मग निशाची आणि माझी मीटिंग झाली सगळी, आणि मग निशाला म्हटलं काय करूया. मग निशा मला म्हणाली, समीक्षा हे तू मला आणून दे, हे मी करते प्रोजेक्ट असं. मग आमचं सगळं व्यवहाराबद्दल वगैरे तिच्याशी बोलणं झालं सगळं. आणि मग तिने पहिलीच ऑर्डर तिच्या ग्रुपवर सगळ्यांना टाकली. गावातून आमचे मेसेज तयार झाले सगळे अन्नाचे वगैरे, आणि मग तिने ऑर्डर द्यायला सुरुवात केली. पहिल्या ह्या 3 दिवसाच्या ऑर्डरमध्ये आम्ही 3 दिवस घेतले सगळीकडे ऑर्डर जायला. 3 दिवसानंतर ती समजा सोमवारी आपण ऑर्डर टाकली तर आम्ही त्यांना सांगायचो बुधवारपर्यंत बुकिंग चालू आहे. बुधवारी रात्री आम्ही ते बुकिंग बंद करायचो. ती मला बुधवारी रात्री द्यायची, मी गुरुवारी जसं आहे तसं, म्हणजे आता आपले सगळ्या ह्याच्यात नाही, म्हणजे कोल्हापूरवरनं काही प्रोडक्ट येतात, मग सगळ्यांना मी हे बनवायला दिलं आणि माझ्याकडे आले ते शुक्रवारी संध्याकाळी, शनिवारी सकाळी. शनिवारी आलं ते की मी लगेच निशाला जाऊन द्यायची. मग निशाला तिकडे सगळं गेलं की निशा मग ज्यांच्या ऑर्डर आहेत त्यांना जाऊन द्यायची. बरं, तिला जायचंय कुठे, तिच्या सोसायटीतच जायचंय. कारण काय की तिच्या सोसायटीमध्ये ती दिल्यामुळे तिचा तिच्यावर विश्वास असतो, त्यामुळे लोक तिच्याकडनं घेणार. बरं, आपलीच मैत्रीण आपल्याला द्यायला येते, ह्याचा एक आनंद आहे ना, तो अतिशय उत्तम आहे, अतिशय. म्हणजे एक वेळ असा प्रश्न मला पडला की अरे आपल्या महिला जाती तर त्या डिलेव्हरी बॉय आणि हे ते तर वाटणार नाही ना, पण नाही वाटलं तिथे की माझीच मैत्रीण मला हे द्यायला येते आणि माझी मैत्रीण मुळात उद्योजिका होतीये, ह्याचं एक छान होतं. मग तिने तो प्रवास चालू केल्यानंतर माझ्या ती कॉन्सेप्ट लक्षात आली. मग मी विचार केला आपण ना मोठ्या मोठ्या सोसायटीमधल्या त्यांच्याच त्या महिलांना आपण हा रोजगार चालू करून द्यायचा. सो मग हे माझं सगळं क्लिअर झालं की कॉर्पोरेट लेवलच्या महिला असतील त्या जॉब पण करतील आणि साईड बाय साईड जे काही आहे व्यवसाय पण बघतील, त्यांना त्यांची मदत होईल. आणि आता ना खरं तर गरज येत आहे सगळ्यांशी संभाषण, कारण हे जे काही आलेलं आहे सो त्याची गरज आहे. आणि आपल्या महिला त्यांच्याकडे गेला ते 4 शब्द बोलतात आणि आपण काय करतोय ह्याचा एक अभिमान असतो. भले तुम्ही ना आपलं हे आपण मसाल्याचं जरी हे पाकिट दिलं आणि आपण म्हटलं की अरे हे आम्ही बनवलंय, तर ह्याच्यात जो आनंद, जसं तू हसलीस ना तसंच सेम की हेच आम्हाला मिळतं की हा करेक्ट आहे. बरं, आम्ही तुम्हाला वापरायला दिलं, तुम्ही वापरलं हे, तर ती संकल्पनाच अजून वेगळी आहे, कशी आहे काय आहे. सो हे दिलं वापरलं तर त्याच्यातलं आम्ही आधी विचारतो तुला आवडले का, सॅम्पलिंग कर. पहिले सॅम्पलिंग. आता तू माझ्या चांगली ओळखीची आहेस, तू मला म्हणशील समीक्षा दे ना मला 1 किलो काश्मीरी पावडर, मी तुला आधी सांगते नाही, तर तू मला मग विचारतेस का नाही,
मला दे 1 किलो, मला विश्वास आहे तुझ्यावर. पण मी म्हणेन नाही ताई, आधी तू हे खा, वापरून बघ. तुला त्याची चव आवडतीये का, तर तू दे. नाही चव आवडली तर इथेच मैत्री आपली आहे, हे स्टॉप. म्हणजे कोणाच्या गळी पडण्यासारखं होत नाही अजिबात. किंवा कुठल्या आपण बचत गटाच्या ताईला आणलं आणि ताईला सांगितलं जा घराघरामध्ये, तर नाही, तसंही आपल्याला करायचं नव्हतं अजिबात. सो आम्ही प्रत्येक गोष्टीचं पहिलं सॅम्पलिंग करत गेलो आणि हे सॅम्पलिंग सगळ्यांना आवडत गेलं आणि मग त्यानुसार आपला प्रवास हा सुरू झाला. मग गौरी, तू कशी जोडली गेलीस याच्याशी? समीक्षाने सांगितल्याप्रमाणे 2011 पासून आम्ही एका इव्हेंटमध्ये होतोच, पण सायमल्टेनियसली माझा कॉर्पोरेटला म्हणजे जॉब असल्यामुळे फारसा आम्ही काही टचमध्ये नव्हतोच दोघी. आणि आंब्या हा आला की कधी तुटून पडतो असं होतं. पण यावेळेला मार्केटमध्ये बघितलं तर जवळजवळ 1000वरती रेट गेलेले होते. पण समीक्षाताईंकडे फक्त 550 रुपयाला आंबा मिळायचा डझन. तर हे कसं म्हणून आम्ही तिला भेटलो, म्हणजे बोलली मी तिच्याशी की बाबा काय कसं मलाही आणून दे. आणि ती बोलली पिकलेला नाहीये, कच्ची कैरी आहे, 8 दिवस तुला लागणार आहे पिकायला. म्हटलं ठीक आहे. आणि तो घेतला आणि तो खूप छान निघाला. मग तिने मला एक एक हे सगळे प्रोडक्टचे एक एक माहिती द्यायला सुरुवात केली. मी म्हटलं बाई हे असं तर खूप छान वाटतंय, आपण भेटून बोलूया. पण भेटून बोलल्यावरती असं खूप जाणून झालं की बायका ह्या, आम्ही कॉर्पोरेट वरती काम करतो पण ह्या छोट्या छोट्या गोष्टींवरती आम्ही कधीच लक्ष देऊ शकत नाही. कारण घेतल्या बाजारातून केलं, जेवण संपला विषय, तेवढा वेळच नसतो. पण अशा लोकांना, बरेचशा बायकांना खरी प्युअर म्हणजे कोल्हापूरवरून आणलेला मसाला किंवा बेकरीतून प्युअर मुलांना देण्यासाठी बीटचं टोस्ट हे खूप इम्पॉर्टंट आहे. पण ते मिळणार कुठे? तर मग आम्ही म्हणजे तिने मला जेव्हा हे कन्सेप्ट सांगितलं तर ताई मला एवढं आवडलं ते की आपण ज्या शोधात आहेत तर कदाचित इथेच हा प्रवास सुरू होतोय आपला. आणि त्याप्रमाणे माझा प्रवास पण इथे सुरू झाला. आणि एवढ्या छान मला प्रतिसाद मिळाला, कारण असं वाटत होतं की लोक हे शोधतायत की कुठे मिळेल, काय मिळेल. आणि हे जेव्हा सुरू केलं तेव्हा खूप प्रतिसाद मिळत गेला. माझं भले म्हणजे कॅटरिंगचं आहेच ऑलरेडी, स्वामीज किचन म्हणून माझं किचन आहे, ओपन किचन. पण तरीही लोकांनी हे पण सायमल्टेनियसली तेवढाच प्रतिसाद घेतला मला. कारण किचनची टेस्ट असल्याचमुळे सायमल्टेनियसली हे पण असल्यामुळे त्याने खूप वेळ की नाश्ता पण आमचा सकाळचा मारी खाऊन कंटाळा आला. म्हणजे एका आजीने तर लिटरली असंही सांगितलं मला की मारी खाऊन कंटाळा आलाय, त्यापेक्षा हे खूप छान आहे. ते हा प्रवास माझा असा तिथून सुरू झाला. तुम्ही काय सांगाल? माझं नाव मीना इन्सुरकर आहे. ॲक्च्युली माझे म्हणजे मुलं बाहेर असतात आणि मी बराच काळ एकटी असते, मिस्टर पण बाहेरच असतात. तर असंच ऑडिटोरियमला एक कार्यक्रम होता लोढामध्ये, मी लोढा अमरामध्ये राहते कोलशीला. ऑडिटोरियमला एक कार्यक्रम होता आणि ताई तिथे आल्या होत्या आणि आमची ओळख पहिले तर ताईंशी झाली. कारण मी आधी ताईंना प्रोडक्टचं म्हणण्यापेक्षा ताईंच्या चेहऱ्यावरच मी एवढी मोहक झाली की मला असं वाटलं की ह्या ताई कोण आहेत, आपण यांची असं म्हणजे चौकशी करून बघूया. म्हणून मी ऑडिटोरियमच्या बाहेर आली आणि त्यांना भेटली. तेव्हा ते एक प्रोडक्ट विषयी आम्हाला सांगितलं त्यांनी आणि ते ॲक्च्युली ते टेस्ट देत होते. गहू नानखटाईची टेस्ट आम्हाला देत होती आणि ती टेस्ट मला एवढी आवडली ना. आणि मी त्यांना म्हटलं की ताई हे कसं आहे, तर ती बोलली की हे अन्नगृह उद्योग आहे आणि हे म्हणजे जे रोजगार कोल्हापूर वगैरे इकडून येतो त्या महिलांसाठी आम्ही हे त्यांना रोजगार मिळायला पाहिजे. ही कन्सेप्ट मला एवढी आवडली ना की अरे चला कुठून तरी आपला काहीतरी खारीचा वाटा आपण त्यांना हेल्प करायला पाहिजे आणि जेणेकरून त्यांना पण काहीतरी रोजगार मिळायला पाहिजे, आम्हाला पण काहीतरी म्हणजे रोजगार म्हणण्यापेक्षा एक वेळ पण व्हायला पाहिजे. आणि मला हे कन्सेप्ट एवढं आवडलं की मी त्यांना पहिले त्यांचा नंबर घेतला की मला तुमचा नंबर द्या, मी तुम्हाला उद्या म्हणजे जसा वेळ मिळेल तसा मी कॉन्टॅक्ट करते. आणि घरी गेल्यावर मी काही न विचार करता मी आधी ताईंना कॉन्टॅक्ट केला की ताई काय आहे, मला जरा थोडं समजव ना की कसं आहे. तर ताई बोलले की तू क्लब हाऊसमध्ये येऊन मला भेट. तर मी म्हटलं ठीक आहे मी येते. मी गेली आणि जेव्हा मी हे सगळे प्रोडक्ट बघितलं, गव्हाची खारी, नानखटाई, मी एकदम हेच झाले की अरे हे तर मी बघितलंच नाही. कारण आतापर्यंत आम्ही सगळं मैद्याचं वगैरेच खात आलेलो आहे आणि हे तर आपल्याला रोज नाश्त्याला लागतंच.
मी ताईला म्हटलं तू बिझनेस पेक्षा तू मला सांग की काय करायचंय असं, मला पण तू कनेक्ट कर, मला हे खूप आवडतं. आणि ऍक्च्युली मला कसं आहे की मला ओळखी करून घ्यायला खूप आवडतं आणि मला जास्त कॉन्टॅक्ट खूप आवडतं की चला जेणेकरून मी थोडी त्यामुळेच खरं तर व्यवसाय होऊ शकतो. म्हणजे मला विशेष आहे खरं मीनाताईबद्दल सांगण्याबद्दल. तिने फोन केला ना की मला हे करायचंय तू सांग, तर तिने मला आधी, कारण काय आहे जेव्हा अर्णामध्ये येतो एखादी महिला तर महिलेचं बॅकग्राऊंड जाणणं पण तेवढं गरजेचं आहे की का करायचंय. मुळात लोधा आम्हाला ठाण्यामध्ये राहणाऱ्या महिला हे का करतात हा एक आहेच ना मुद्दा. बचत गटाच्या बायका करतील कारण त्यांना गरज आहे, त्यांना काही गरज आहे मला बघायचं. तर ती म्हणाली नाही ताई असं नाहीये, वेळ घालवणं. वेळ. हा एक खूप मुळात ती मोठा म्हणाली भाग माझी मुलं एवढी, एक मुलगा बाहेर परदेशी आहे, सर डॉक्टर असल्यामुळे बाहेर येऊन जाऊन असतात, मोठा मीडिया मधला मीडियामध्ये असल्यामुळे त्याच्या वेळेचं काहीच नाही गणित आहे, तर माझा वेळ नाही जाणार. आणि मला खूप सवय आहे की इतरांशी बोलायचं, गप्पा करायच्या, सगळ्यांना आणायचं असं. आणि तिचा तो गुण, तो स्पार्क मला कळला काय आहे. मी म्हंटल तू कनेक्ट होऊ शकतेस सगळ्यांशी. दोन गप्पिष्ट एकत्र आले. आणि तिचा प्रवास होतो हा खूप. आणि मग मी याला कनेक्ट झाली आणि मग आम्ही 4 जण याच्यावर काम करतो. एक अमिता ताई म्हणून आहे, अमिता पै म्हणून, आणि एक शारदा ताई, आणि त्या रिटायर आहे. आणि ऍक्च्युली ह्या आम्ही जेवढं आहोत ना, आम्हाला असं म्हणजे गरज नाहीये, पण आम्हाला त्या महिलांसाठी काहीतरी करायचं. काही पण पडो आमच्या अकाउंटमध्ये तो आम्ही विचार नाही करत, पण आम्हाला कुठून आम्ही चांगल्या वस्तू लोढातल्या लोकांना देऊ. आणि आम्ही हे ना ऍक्च्युली असा विचार केला होता की आम्ही आधी म्हणजे सिक्युरिटीकडे ठेवूया हे म्हणजे प्रोडक्ट. पण मी स्वतः विचार केला की का सिक्युरिटीकडे ठेवायचं, मी प्रत्येकाच्या घरात जाऊन देते. कोणी मला काही पण बोललं ना की तू डॉक्टरची मिसेस असून हे करते, पण नाही, मी ज्या घरात जायला जाते ना तिथे 2 वाक्य बोलते, मग मला ओळखी होतात. आणि त्यामुळे मला थोडं भरपूर समाधान वाटतं की अरे चला की आपल्या पण कनेक्ट होतं. आणि त्यामुळे माझ्या भरपूर ओळखी झाल्या आणि सगळ्यांना एवढं प्रोडक्ट आवडलं ना की अक्षरशः आम्हाला भरपूर ऑर्डर येतात की आम्ही अक्षर काउंट करत असतो किती कसे काय. त्याला आम्हाला 2-3 तास आम्हाला फक्त बॅग्स भरण्यासाठी जात असतात. तर मग आता तू पाठवतेस कसा माल जो येतो तुझ्याकडे, तो त्यांच्याकडे तू कसा पाठव? आता माझ्याकडे कसं आहे, गाडी उपलब्ध असल्यामुळे आता सध्या मी स्वतः जाते. आता माझा जो माल आहे तो तुला असं वाटेल ताई की तो पहाटे, आता कोल्हापूरवरनं येते, तर कोल्हापूरवरनं ट्रॅव्हलची गाडी येते, साधारण ती पहाटे 5 वाजता येते. 5 वाजता मी आणि माझे मिस्टर हायवेवरती उभे असतो, 2 जण. तो माल खाली उतरवतो सगळा, मग तो मी माझ्या घरी घेऊन जाते, ऑफिसमध्ये घेऊन जाते. ते सगळं मी बघते व्यवस्थित आलंय का, मग तिला फोन करून व्यवस्थित आलंय. आल्यानंतर मग ज्याच्या, आता मग ह्यांच्याकडनं मला ऑर्डरची लिस्ट प्रमाणे, मग ती लिस्ट तशी सगळी पोत्यांमध्ये ती छान भरायची. आणि सध्या गाडी असल्यामुळे तो मला त्यांना पोहोचवणं शक्य होतं. पण त्यांचा टास्क आहे पुढे, माझं एवढंच काम आहे, पण त्यांचा खूप मोठा टास्क आहे की एवढी घरं त्यांना कनेक्ट झाली आहेत ना, सो ते करेपर्यंतच त्यांचा 4 दिवस कसे जातात हे त्यांना त्यांचं कळत नाही. आम्ही तेच विचारणार होते किती वेळ तुमचा. आणि ताई आमच्या म्हणजे इन्स्पिरेशन, आमची ताई काय आहे का, तिला बघूनच आम्हाला असं वाटतं अरे ती ताई एवढं करते तर आम्ही का नको करायला, आम्ही पण काहीतरी करायला पाहिजे असं. आणि मला मुळात तो प्रश्न आलेला की ना हे फक्त डिलिव्हरी देणं ना, समोरचं ना खूप आपल्याला कधी कधी असं अरे डिलिव्हरी आली, कोणतरी घेऊन आलंय. जसं आपण काही बघतो कंपन्यांमधले मुलं येतात किंवा काय मुलं येतात आणि बिचारी देऊन जातात, पण त्यांना जर आपण विचारलं ना अरे पाणी पिणार का, हे पिणार, तर त्यांना खूप छान वाटतं. पण तसं होत नाही, काही काही ठिकाणी नाही होत. किंवा मग वॉचमनकडे ठेवा आणि तुम्ही निघून जा. तर ते मीनाताईंनी मला सांगितलं नाही समीक्षा, आम्ही घराघरात जाणार द्यायला. हे जेव्हा मला तिथून समोरून आलं ना तेव्हा मला फार गंमत वाटली. अरे काय महिला आहे, कारण जेव्हा दार उघडणार तेव्हा सुंदर महिला छान आपल्याला खायचं देऊन आली आहे, प्रोडक्ट प्रमाणे सुंदर, छान विचार सुंदर आहेत. आणि बघताना 2 गोष्टी जी बाई गप्पा मारते ती 4 गोष्टी मीनाताई घेऊन येते. म्हणजे जाईल एक केकचं हे घ्यायला आणि ऑर्डर 5-6 ऑर्डर घेऊन भरपूर घेऊन येते परत आठवड्यात असं. आणि मग हळूहळू मग ग्रुप तयार झाला, हे तयार झाला. आज आमच्याकडे नाही म्हटलं तरी 270-280 ग्रुप्स याच्यामध्ये आहेत. त्यांच्या लोडामधलेच 280 का 270 आहेत आता काउंटिंग मध्ये. आता ते ऍड होतील सगळे, जवळजवळ त्यांचं टार्गेट आहे 10,000
विनोदातले कसे आणि त्याच्यावरती काम चाललंय. नाही, खरंच आहे की या मोबाईलचा किती चांगला उपयोग होऊ शकतो, पण आता आजकाल सगळे त्या फक्त रील्स Yes, आणि yes, yes. खरं तर likes मध्ये ह्याच्या- आहेत. ह्याच्याबद्दल ती चांगलं सांगा. नमस्कार, मी मेघना दोंदिलकर. मी मराठी आहे पण बॉर्न बॉटअप इन छत्तीसगड, सो मी हिंदीमध्ये बोलते, काही हरकत नाही. त्याबद्दल सॉरी फॉर दॅट. सो ॲक्च्युली कसं आहे कि मैं यहाँ थाने में आई, यहाँ पे आए हुए मुझे 1 मंथ ही हुआ है. तो मेरे पापा का प्रोग्राम था, गाने का प्रोग्राम ऑडिटोरियम में, तो मैं सिर्फ प्रोग्राम देखने आई थी. लोरा में हाँ, लोरा में. वैसे मुझे बचपन से मुझे बिजनेस का शौक था और मुझे ऐसा लगता था कि मैं कुछ लेडीज लोगों के लिए कुछ करूँ. वो मेरा बचपन का था हॉबी, लेकिन मुझे कभी फुलफिल नहीं हो पाया. तो जस्ट मैंने ये पापा का गाना देखने आई थी ऑडिटोरियम में, तो मुझे वहाँ समीक्षा ताई दिखी. वहाँ मुझे उनकी ओढ़नी बहुत पसंद आ गई. मैं उनकी ओढ़नी को पूछने के लिए मैं लास्ट तक ऑडिटोरियम में बैठी रही कि बीच में डिस्टर्ब करना अच्छा नहीं लगता है. तो मैंने कहा समीक्षा ताई से मैं पूछूंगी कि ये ओढ़नी आपने कहाँ से ली, मुझे भी चाहिए. तो वो देखने के लिए मैं लास्ट तक ऑडिटोरियम में बैठी रही. मुझे वैसे सारे ऑडिटोरियम में सबके प्रोग्राम चल रहे थे, अच्छे लगे. जब लास्ट में खत्म हुआ तो मैं उनका वेट करी. मुझे नहीं मालूम था कि वो वहाँ अरना के लिए आई थी. तो फिर उन्होंने अरना का वहाँ बताया, तो मैंने सोचा कि चलो उनसे एक बार मिलती हूँ. तो पहले ओढ़नी पूछे. हाँ, पहले मैं उनसे मिली और उनको पूछा कि ये ओढ़नी आपने कहाँ से ली. तो उन्होंने बताया कि एक कलमकारी ओढ़नी है और आपने कहा कुछ थाने से लिया, ऐसे वहाँ से तो लिया. खरीदी की नहीं वो? मैंने उनको बोला है कि मुझे चाहिए. फिर उन्होंने एक बिजनेस मतलब एक आइडिया भी बताया उन्होंने, अरना महिला उद्योग का. उसने ये भी बताया कि इसमें हम विलेज की लेडीज लोगों को हम हेल्प कर रहे हैं. तो वो देख के मुझे ज्यादा खुशी हुई कि हाँ चलो मैं भी ऐसा कुछ कर सकती हूँ करके. मैं भी कुछ लेडीज लोगों को, वैसे भी मेरा बचपन का हॉबी था कि मैं लेडीज लोगों की हेल्प करूँ. तो पता नहीं कैसे मुझे मिल गई वो. मैं उनको बोलती भी हूँ कि आप एक्चुअली क्या, मेरे हस्बैंड का गवर्नमेंट जॉब है तो इधर उधर ट्रांसफर होते रहते, तो मैं एक जगह कभी रह नहीं पाई. तो मुझे 15 इयर्स का एक्चुअली बोल सकते गैप हो गया कि मैं 15 ईयर से मैं कुछ कर नहीं पाई. तो मैं उनको बोलती हूँ कि आप 15 ईयर से कहाँ थे, पहले क्यों नहीं मिले. तो फिर इसमें जुड़ी मैं. इसमें जुड़ने से फिर मुझे लोगों से, वहाँ लोरा के लोगों से मिलने का मौका भी मिला और उनसे मिलने से मुझे बड़ा खुशी भी हुई कि हाँ मैं कुछ अच्छा प्रोडक्ट उनको डिस्ट्रीब्यूट कर रही हूँ और विलेज की लेडीज लोगों को भी हेल्प कर रही हूँ. तो ये सारा चीज मुझे काफी अच्छा लगा. ये सब चीजें मैंने अपने हस्बैंड को भी बताया, तो वो भी बहुत खुश है. बोले कि चलो तुम्हारा सपना कुछ पूरा हो रहा है, जो तुम चाहती थी इतने सालों से, वो तुम्हारा ड्रीम पूरा हो रहा है. तो और इसकी क्वालिटी भी देखा जाए तो काफी अच्छी है. हम काफी दिनों से आजकल वही जरूरत है कि क्वालिटी अच्छी हो. क्वालिटी है और हाइजीनिक प्रोडक्ट है. जो आजकल सब लोग खोज रहे हैं कि हाइजीनिक प्रोडक्ट आजकल किसी को कहीं मिल नहीं रहा है. तो थँक्स टू समीक्षा ताई. समीक्षा ताई, शी इज माय इन्स्पायरेशन. पण खरंच आहे, आपल्याला अशा मैत्रिणी आहेत ना की ह्या विचारांच्या मैत्रिणी आहेत की आम्ही आमचं ती मला खूप वेळा मागे लागते की ताई मी जॉब करते. तो कॉन्सेप्ट मी म्हटलं डोक्यातनं काढ. महिला ही उद्योजिका झाली पाहिजे. जॉब आपण किती वर्ष करणार? अगदी खरं आहे ना, 40 वर्ष 45 वर्ष अजून किती करणार? त्यापेक्षा आता तू उद्योग कर, छान व्यवसाय कर. सुरुवात झाली. छान. आता तर तिला वेळच नाही मिळत. बिलकुल नाही. ती मला आलेली ताई मी इथे कोणालाच ओळखत नाही. आता तिला असं झालंय ताई मी सगळ्यांना. अभी मेरी फ्रेंड एक बोलती है कि तुम 1 महीने में रह के तुमने काफी कॉन्टेक्ट बना लिए. मैं बल्कि यहाँ 5 इयर्स में मैं एक विंग से ज्यादा मैं कॉन्टेक्ट बना ही नहीं पाई हूँ. ह्या दोघी एकमेकींना बाजूला राहून आम्ही शेजारी राहतो तरी पण आम्ही ओळखत नाही. सोसायटी कसं दरवाजे कंटिन्युअस बंद असतात. कोणी कोणाला मदतीला धावत नाही. काय की या निमित्ताने सगळी माणसं जोडली जातात. त्याच्यामध्ये आणखी एक आहे की कॉर्पोरेट वरती आम्ही कामं करतो. आता कोविडच्या वेळेस आम्ही एक अनुभव केला
की कोविडच्या वेळेस कॉर्पोरेटवरती जॉब बरेचशा लोकांचे सुटले, गेले. बरेचशा लोकांना काय करायचं हे सुचत नव्हतं. पण अशा लोकांना जर हे असे प्रोडक्ट आम्ही देऊ केले किंवा पुढे आले बायका, तर खूप चांगलं ऍक्च्युली होऊ शकेल. म्हणजे नोकरी करावी, मी असं नाही म्हणते की कॉर्पोरेट व्यवसाय नोकरी करू किंवा हे असं माझं म्हणणं नाहीये, पण नोकरी करून सुद्धा हे ज्या नोकरी करत नाहीत त्या नक्कीच याच्याकडे वळू शकतात. अगदी खरंय. तू आंब्याचा व्यवसाय केला म्हणालीस, ते सोपं नसतं ग. हो ताई, काय झालं, काय केलं असते? नाही काय झालं, मुळात मी कोकणातली, त्यामुळे मला असं वाटलं की मी सगळंच घेतलंय, पण माझं कोकण कुठेतरी लांब राहिलंय. जर प्रत्येकाला असतं ना की स्वतःचं काहीतरी असतं ना, सो मला वाटलं कोकण कुठेतरी आहे. बरं, माझं जे आंब्याचं होतं, मी एका 5-6 वर्ष मी एकाच ठिकाणामध्ये, पावस, रत्नागिरी वगैरे इथूनच मी ते आंबे मी ज्या व्यक्तीकडनं घ्यायचे तर त्यांच्याकडनंच मी घेतले. तो मला म्हणायचा ताई घे, आज आले, आणि मी दरवर्षी त्याच्याकडनं खायचे. तर एक दिवस असं झालं की मी कोकणातनं येत होते लांज्यावरनं, तेव्हा त्याने मला फोन केला. मला म्हणाला ताई कुठे आहेस? मी म्हटलं अरे मी लांज्यावरनं आता घरी चालले. नाही तू मध्ये कुठेतरी मला रत्नागिरीला भेट, मी पेटी टाकतोय तुझ्या गाडी. तर म्हटलं आता पेटी टाकतो, आता घेऊन मी काय करू? कारण मी ना मार्च मध्ये गेलेले, होळीच्या निमित्ताने गेलेले. म्हटलं मार्च मध्ये एवढा महाग आंबा मी कुठे घेऊ, मी नाही घेऊ शकत. तर मला तो म्हणाला नाही, संदीप म्हणाला घे तू मग बघू आपण पैशाचं काय आहे वगैरे. तर मला जरा टेन्शन आलं की अरे, कारण मार्च मधला आंब्याचा भाव नाही म्हटलं तरी 2000 आणि 2500 वगैरे असेल. त्याने ती टाकली पेटी, मी घरी गेले तर तो सगळं म्हणजे तो कच्चेच मला पाठवतो. तर म्हणजे आता कच्चे, आता पिकायलाच बराच वेळ लागेल. मग ते सासूबाईंनी छान आडी बिडी लावली, सगळं केलं वगैरे, आणि दरवर्षीप्रमाणे तो आंब्याचा मी खाल्लं. मग मला त्याने फोन केला, काही पिकले का? मी म्हटलं अरे दिलेच कच्चे, तर पिकणार कधी? म्हटलं थांब जरा. तर मला ते नाही, तू कच्चा असेल, मध्ये जरा पिकलेला असेल तो बघ आणि तू खा. अरे म्हटलं दरवर्षी तुझ्याकडनं घेते ना, मग आता काय वेगळं देतेस मला तू? तर म्हणाला नाही ताई, असं कर ना, तुझ्या ओळखीमध्ये असेल तर तू बघ ना आंबे आपले जातात का. तर म्हटलं का रे? तो म्हणतो नाही ताई, कारण नाहीये तेवढं, जेवढं पाहिजे तेवढा खप होत नाहीये असं, आणि माणसं पैसे पण द्यायला तयार होत नाहीयेत अजिबात. तर मी माझे पैसे गुंतवलेले आहेत, कारण त्यांना बागा आधी घ्याव्या लागतात ना सर, मग ते पैसे गुंतवले. तर मी म्हटलं थांबा, मी माझ्या ओळखीतच आधी विचारते. मग मी माझी मैत्रीण आहे हंसाबेन पटेल म्हणून, तर त्यांना मी म्हटलं की ताई आंबा आहे तर तुझ्याकडे कोण घेतील का? तर ती म्हणाली कुठले आहे? म्हटलं रत्नागिरी हापूस आहे आणि पावसचा आहे. म्हणाली ठीक आहे, मी माझ्या ग्रुपमध्ये टाकते. ताई तू विचार नाही करणार, पहिल्या 3 दिवसामध्ये आम्हाला 5 डझनच्या 30 पेट्यांची ऑर्डर आली. 5 डझनच्या 30 पेट्या. हा बरं, त्या 30 पेट्या म्हणजे त्या लाकडी पेट्या. तर तो छोटा टेम्पोच आला, तो उतरवला, आजूबाजूच्या लोकांनी बघितल्या वगैरे, आणि लिटरली त्या हंसाबेन आणि मी, माझे मिस्टर, माझा मुलगा, हे जे काय परिवार सकट जो काही उचलून ठेवणं ह्याच्यात, मग माझा मुलगा मला म्हणतो हे काय, मला लेबर सारखं तू लावलेस का आम्हाला? म्हटलं कर, मजा आहे ह्याच्यामध्ये करायचं. मग त्याने ते केल्यावर तुम्हाला नाही आई खरंच गंमत आहे. म्हटलं ठीक आहे, आता पुढची ऑर्डर ही तर झाली 17 पेट्यांची. मग मी माझ्या ग्रुपमध्ये वगैरे टाकलं, आणि तेव्हा आंबा मी बघितला साधारण 1000 रुपये, 1200 रुपये, ओढून ताणून 800 रुपये असा आंबा चाललेला. मी संदीपला म्हटलं संदीप बघ, असा आंबा चाललाय, पण मला एवढा द्यायचा नाहीये. माझं फळ आहे ना, ते वरच्या लेवलच्या लोकांनी ते फळ खावंच, पण तेच फळ माझ्या खालच्या लोकांनी किंवा माझ्या लोकांनी, मिडल क्लास म्हणूया किंवा अशा मध्यमवर्गीय लोकांनी ते खावं, आणि तो प्रत्येकाला पोहोचला पाहिजे असं माझं स्वप्न आहे. तो म्हणाला ताई पण कसं होणार, परवडणार नाही ग. म्हटलं तू एक अमाऊंट दे ना मला बांधून, तुझंही नुकसान नको करूस, पण ती अमाऊंट बांधून दे, आणि मी माझं काही त्याच्यात जास्त ठेवणार नाही, मी फक्त आपलं फळ ते घराघरामध्ये पोहोचेल. मग त्याने एका अमाऊंट वरती माझ्याबरोबर डील केली की ताई एवढं, पण तू एवढे संपवायला पाहिजे. मी म्हटलं चल बघू काय होतंय. बरं, एक महत्वाचा मुद्दा, संदीपने माझ्याकडनं 1ही रुपया घेतला नाही. तू जेवढं पाहिजे तेवढं तू घे, आपण बघूया काय करायचं. मग त्याने, मग माझा ना अशा ऑर्डर्स वाढत वाढत मी कनेक्ट होत 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 म्हटलं अरे किती 60,000, अरे किती पाठवायचे, 1,00,000 असे पाठवायचे. पण कारण मला समोरून बुकिंग होतं तर येणं, पैसे येतातच होते. मग मी तसंच मी संदीपला टाकायचे आठवडा. मग एंडला मला वाटतं गौरी कनेक्ट झाली, जॉईन झाली. मला वाटतं मेच्या काहीतरी 10 तारखेला वगैरे ना, त्याच्यात जॉईन झाली. ती म्हणाली समीक्षा आंबा आहे का ग? मी म्हटलं बघ आहे आंबा,
पण मी काही पिकलेलं नाही देणार. मी कच्ची कैरी देणार, ती कैरी घरी न्या आणि ती पिकवा. जसं मी तुला म्हटलेलं की ती मेथीची भाजी न्या आणि धुवा, तसंच मी पिकलेलं देणार नाही. तुम्ही आडी म्हणजे काय हे कळू दे, पेंढा म्हणजे काय कशावर ठेवतात हा कळू दे. पण त्याला एवढा मला प्रतिसाद मिळाला ना ताई, सो गंमत. पण ती आंब्याची ती गाडी यायची आणि मी ना आमच्या ठाण्यात 3 हात नाक्याला हे सगळं उतरवायची एकदम, आणि हे सगळे पोलीस आणि हे सगळं, अरे काय आहे एवढं सगळं उतरवते तिथे. पण मला सगळ्यांनी सहकार्य केलं पूर्ण, की एक महिला हायवेवर उभी राहते आणि असे त्या पेट्याच्या पेट्या उतरवतीये आणि त्या पुन्हा हे करायच्या. सो तर पण मजा केली त्या व्यवसायामध्ये, आणि आपला आंबा आपण पोहोचवू शकलो. वर्षभरामधून येणारं फळ हे मी प्रत्येकाला त्या ह्याच्यामध्ये मी देऊ शकतो, आणि त्या किमतीत, ज्या किमतीत तू दिलंस ते महत्वाचं आहे. शेवटी तर असं झालं की मी ऑर्डर दिली 3 डझनाची ऑर्डर दिली, 3 ते 4 डझनाची. पण ताईनी पाऊस पडला त्या दरम्यान नेमका, आणि बंद केलं मी. पाऊस पडला, तो मला म्हणाला ताई पाऊस पडलाय नाही द्यायचं नाही. मी म्हटलं पाऊस पडलाय नाही मिळणार. एक फळ सुद्धा आमचं वेस्टेज निघालं, म्हणजे आता आंबा आहे तो वेस्टेज निघणार. सो फळ एक ना परेलचे आमचे ओळखीचे आहेत, त्यांचं एक फळ वेस्टेज निघालं. एक फळ घेऊन मी 100 रुपये खर्च केलं, पण एक फळ जाऊन मी त्यांना दिलं. मी म्हटलं फळ द्या, कारण आपली कमिटमेंट आहे त्यांना, कारण ते पैसे देतात ना, ट्रस्ट आहे ना आपला त्याच्यासारखं. आणि त्या आंब्याच्या रसाळ ह्याच्यासारखे सगळे रसाळ जमा झाले. तुझ्या त्या पोस्ट मध्ये मी हिंदू बेकरी असं एक वाचलं, तर ते काय आहे? आता हा प्रवास ना माझा, जसं मी तुला म्हंटल ना की आपले मसाले जातात, अनेक प्रकारचे लोणची जातात. माईनमुळा लोणचं तुला जर आठवत असेल तर हे फक्त प्रदर्शनातच मिळतं. माईनमुळा लोणचं इतर कुठेच मिळणार नाही, पण माईनमुळा लोणचं तुला वर्षाचे 12ही महिने अर्नामध्ये मिळेल. क्या बात आहे. सगळं. सो चिंच लोणचं तू ऐकलेस कधी? आपण जे चिंच खातो त्या चिंचेचं लोणचं आपल्या महिलांनी केलेलं आहे. अरे वा. असे युनिक पदार्थ. कढीपत्ता चटणी. हो, कढीपत्ता चटणी तर ते आता येतेच म्हणा. कढीपत्ता, जवस चटणी, कारला चटणी, हे असं होतच पूर्ण. नंतर आपल्याकडे ना एक महत्वाचं प्रोडक्ट आहे भीमसेनी कपूर स्प्रे. हा ना माझे ओळखीचे आहेत, त्यांच्या मुलाने हा भीमसेनी कापूर स्प्रे बनवला. तू कुठेही सर्च कर, तुला लिक्विड मध्ये कापूर स्प्रे हा नाही मिळणार तुला. आणि हा जेव्हा मी आणला लोकांना, सगळ्यांना मित्रमंडळी देण्यात, त्याला एवढा प्रतिसाद मिळाला ताई की ह्याच्यावरतीच आमचे लोढाचे एकदम रूम फ्रेशनर सारखं हे आपण वापरतो घरामध्ये म्हणा, कारमध्ये म्हणा वगैरे. तर कबडमध्ये सुद्धा तरी फ्रेश येतो एकदम. आणि म्हणतो ना कापूर म्हणजे वातावरण पॉझिटिव्ह करणारं हे आहे. सो तो माझ्याकडे आला. आमच्याकडे ना वेगळा एक प्रकार आला, अगरबत्ती. ह्याचा कॉन्सेप्टच वेगळा, हे तुला वेगळंच दिसेल जरा. हे काय केलं माहितीये ताई आम्ही अर्नाने, की अनेक प्रकारच्या अगरबत्ती, अनेक प्रकारचे धूप कप, अनेक प्रकारचे धूप कोण, असं आम्ही सगळं एका बॉटलमध्ये ठेवलंय. आता ही बॉटल मला तुम्हाला द्यायची, तर ती पेड आहे, ही बॉटल तुम्ही घ्या. ह्याचा सुगंध तुम्हाला जो काही आवडतो त्याची आम्हाला 100 ग्रॅमची ऑर्डर द्या. ही पण सॅम्पल असं. आणि मग हे किती पैसे ह्याचे सॅम्पल? आम्ही 60 रुपये आमचे जातात. 60 पहिले होते आमचे 34 रुपये 30 रुपये काहीच ह्याच्यामध्ये, पण नंतर आम्ही प्रोडक्ट वाढवलं, मग आता ते 60-65 त्याच्यामध्ये. सो तर हे जातं असं. आणि मग आपल्याला ह्याची ऑर्डर येते, सॅम्पल जातात त्याची ऑर्डर येते. आता हे सगळे हे प्रोडक्ट झाले महाराष्ट्रातले असेचे. म्हणजे आता काय करायला पाहिजे, मग माझ्या लक्षात आलं. आणि आता तुम्ही जसं म्हणालात की आपण बघतो, अनेक व्हिडिओ बघतो किंवा काय बघतो, तर त्याच्यामध्ये आपले जे ग्राहक आहेत ना ते पैसे देतात त्याच पण त्या किमतीचं त्यांना हायजेनिक मिळतं का नाही मिळतं हे त्यांना माहिती. मग मी म्हटलं कसं ह्याचं हे कसं होणार. मग माझ्या ओळखीचे माझे मित्र आहेत दत्ता म्हणून, तर ते म्हणाले की समीक्षा, मी म्हटलं दत्ता माझ्याकडे हे सगळं आलेलं आहे, आता पुढे मला वाढवायचंय म्हटलं हे असं जरा गावगावचं. तर मला म्हणाला ताई हे बघ, तू अनेक व्हिडिओ वगैरे बघत असशील किंवा काय बघत असशील, आपण कशावर जाऊया नको, तू बेकरीवर काम करशील का? हा 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 म्हटलं करणार, का नाही करणार. मग मला म्हणाला माझे मित्र आहेत तर त्यांची बेकरी आहे, तर आधी पहिली मीटिंग तर त्यांच्याबरोबर आपण घेऊया. म्हटलं ओके. मग आम्ही श्री गांगल यांना भेटायला गेलो आणि श्री गांगल आणि सौ गांगल बेकरीमध्ये होते, ज्यांची बेकरी आहे. सौ गांगल यांना मी आधीपासूनच ओळखत होते,
पण तिचं नाव अनुजा असल्यामुळे मला कळलं नाही की गांगल हे. आणि ती आमच्याच ठाणे ब्राह्मण सोसायटीमध्ये मी राहते तिथेच राहणाऱ्या होत्या. त्यांना भेटलो. त्यांनी त्यांच्या आईपासूनचा सगळा प्रवास मला सांगितला बेकरीचा. म्हटलं उत्तम आहे एकदम. मग मी त्याला म्हटलं दादा काय आहे तू बेकरीचं? तर मला म्हणालाय बघ असं असं सगळं बेकरीचं सामान आहे, असं असं आपण बनवतोय. मी म्हटलं मग मला ते म्हणाले व्यवसाय कसा करायचा काय करायचा. मी म्हटलं हे बघ माझे असे प्रोडक्ट गावागावात जातात, हे एवढं चांगलं काम करतोयस तू, लोक बेकरी तसंही खातात, आपण आपलं बेकरी देऊन बघूया कसं आहे काय वगैरे. मग आम्ही पहिलं ना सॅम्पल केलं बेकरीचे सॅम्पल, म्हणजे जे काही आम्ही देणार आहोत ग्राहकांना ते सगळं एक एक छोटं छोटं सगळं खारी टोस्ट वगैरे असं करून त्याचंही सॅम्पल तयार केलं, पेड सॅम्पल. आणि ते पेड सॅम्पल आमचं जायला लागलं आणि लोकांना आवडायला लागलं. मी म्हटलं करेक्ट, हिंदू बेकरी आपण आपली चालू करूया, हिंदू प्रोडक्ट आपण आपले चालू करूया आणि हायजेनिक छान देऊया ना. शेवटी ग्राहकांकडे आहे. अगदी खरंय. आणि आपण बरेचदा असं होतं की कुठून ते येतं हे आपल्याला माहिती नसतं, तर थोडेसे पैसे जरी जास्ती पडले ना तरी आपण ते घ्यायला पाहिजे की ते स्वच्छ ठिकाणून येतंय, चांगल्या ठिकाणी बनतंय. आणि आपण काय करतो ताई, त्याचे व्हिडिओ करतो बेकरीचे, बेकरी पाहायला नेतो. म्हणजे आता तर तेही सांगतो आपण की तुम्हाला बेकरी पाहिजे का, तुम्ही या. पण म्हटलं आधी एक 4-5 दिवस आधी कळून एक 5-5 जण, कारण बेकरीमध्ये तयार होत असतं ना, त्यामुळे आपण घेत नाही. आणि ठाण्यातच असल्यामुळे ती पाहता येते सगळं आणि चांगलं आहे. त्याचे पेपर्स सगळे क्लिअर आहेत, सगळं क्लिअर आहे. कारण आता आपण पेपर्स आणि बाकी सगळ्या गोष्टी म्हणतो लायसन्स, सो ते पाहिजे, तर ते सगळं आपल्याकडे आहे. आणि मी प्रत्येकाला आव्हान करते की चांगलं घ्या, कुठूनही घ्या, चांगलं घ्या. नाही, आणि आजकाल ना बऱ्याच गोष्टींचा तुमच्या तब्येतीवर परिणाम होतो असं दिसून येत आहे. कित्येक ठिकाणी तर कसं सांगू असं वाटतं, पण आजकाल लग्न झालेल्या मुलींना खूप प्रॉब्लेम आहे. इश्यू होणं हा एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे. आणि असं सांगितलं जातंय की तुम्ही जे खाताय फास्ट फूड खाताय ना, त्याच्या नुसतं फास्ट फूड नाही पण काही गोष्टी त्याच्यात मिसळून तुम्हाला दिल्या जात आहेत आणि ज्यामुळे हे घडतंय की तुम्हाला डॉक्टरकडे गेल्याशिवाय, ट्रीटमेंट घेतल्याशिवाय तुम्हाला मूलच होत नाही. प्रजननचं बंदच होते तुमचे काही याच्यामध्ये, तुमची ती डेव्हलपमेंटच बंद होते. त्यामुळे आपण काय खावं ह्याच्यावरती प्रत्येकाने विचार करणं गरजेचं आहे. आता तुमचं हे फक्त ठाण्यापुरतं मर्यादित आहे का इतर ठिकाणी पण तुम्हाला करायचंय किंवा करताय? नाही, आता सध्या काय झालंय, आम्ही बऱ्यापैकी हे ठाण्यामध्ये मर्यादित आहोत, पण आम्हाला आता हे पुढे जायचंय. म्हणजे आता आम्ही सध्या मुलुंड घाटकोपर पर्यंत पोहोचलेलो आहोत. इकडे आपण वसई पर्यंत वगैरे जे काही आहेत ते पोहोचलेलो आहोत. डोंबिवली कल्याण त्यांच्या मीटिंग्स आपल्या चालू आहेत. आणि त्यातल्याही महिलांना रोजगार आपल्याला दिला पाहिजे. जसं मी म्हटलं की मोठ्या सोसायटी असतील तिथल्या महिलांनी या. सो माझं खरंच तुमच्याद्वारेच ते आव्हान असेल की कोणत्या महिलेला जर करायचं असेल तर आम्हाला कनेक्ट करा. आमची टीम आहे हे सगळं सांभाळणारी. कारण हा ना व्याप आता एवढा वाढलाय ना की सो टीम वर्कने हे काहीच होणार नाही आणि पुढे आणखी वाढवायला पाहिजे. सो तुमच्यासारखी मैत्रीण असेल तर ते आज आणि आम्ही आनंदाने अजून काम करण्याचं आमचं नवीन प्रोजेक्ट आता आम्ही डोक्यामध्ये आणलंय. बेकरी तर आमचं मस्त एकदम आवडतं प्रोडक्ट आमचं बेकरी आहे. सो बेकरी एवढी जातीये ना ताई, आणि हा अवेअरनेस खरंच जागृत झालाय असं म्हणूया. आणि आता तुझ्या माध्यमातून तो अगदी खरं सांगते, म्हणूनच मी आज तुम्हाला इथे बोलवलं की हा विषय सगळीकडे पोहोचला पाहिजे. कारण हे माहिती झालं. आणि असं आहे, मला असं वाटतं की हा पायलट प्रोजेक्ट सारखा तुझा आहे की अनेक ठिकाणी महिला हे करू शकते की अगदी ठिकठिकाणी ज्या ठिकाणी त्यांच्या ओळखीची बेकरी असेल किंवा हे बनवणाऱ्या घरगुती अनेक गोष्टी बनल्या जातात त्या बनवणाऱ्या महिला असतील. आता आमच्याकडे कुकीज बघशील ना, हे आमचं होममेड कुकीज आहे. हे बघ, हे किती छान आणि मस्त तयार होऊन येतं. हेच आव्हान आम्ही आमच्या ग्रुपमध्ये करतो की होममेड कुकीज आहे, त्या घ्या ना, ते खा. तुम्ही कुठून तरी हे बघ, आम्ही बनवतोय, आमच्यावरती ह्यांचा विश्वास आहे, तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवा. सो आणि हे बनवताना आम्ही व्हिडिओ करतो, ह्याची आम्ही टेस्ट देतो. हे सॅम्पल आहे, हे खाऊन बघा, तुम्हाला आवडलं की घ्या की. असे बरेच आमचे होममेड सगळे आहेत. हे पण तू बघशील, किती छान छान कुकीज सगळ्यांनी बनवलेले आहेत.
सो ह्याची टेस्ट आम्हाला घराघरामध्ये पोहोचवायची. म्हणून म्हटलं मी सगळ्यांना आव्हान करीन की हे घराघरातलं तुम्ही घ्या. बरं, असं नाहीये की आम्ही असंही आरणाने केलेलं आहे की ज्या महिला खरंच खूप छान छान करतात ना, तर आम्ही आहोत ना आरणा, आम्हाला कनेक्ट व्हा. अगदी खरं, कनेक्ट व्हा आम्हाला ते. आणि आज ना समाज माध्यमांमुळे हे खूप सोपं झालं. कारण मला तुझा नंबर इतका सहज मिळाला की माझ्या डोक्यात इतके दिवस असं चालू होतं की काहीतरी स्वच्छ आपल्याला मिळायला पाहिजे, लोकांपर्यंत ते पोहोचलं पाहिजे. आणि सहज मला वाटतं गौरी तुला मी पहिला फोन केला आणि आपण छान आणि मला अभिमान आहे ताई की खरंच मला पूर्वी मी आता इथपर्यंत मी प्रवास कॉर्पोरेट लेवलचा मी केलेला आहे, पण माझ्या मैत्रिणी ह्या कॉर्पोरेट लेवलच्या एवढं छान करू शकतात ना. काही मैत्रिणी मला कनेक्ट झाल्या, काही मैत्रिणींनी पावलं मागे घेतली. म्हणजे संकट तर म्हणजे मला बऱ्याच आल्या, पण मला त्यांच्या डोक्यामध्ये मला विचारणं रुजवताच नाही आले. काय आहे, कितपत आहे. बघ, व्यवहाराचं झालं ना तर पहिल्या त्या तेच म्हणाल्या आम्हाला आधी काही नाही मिळालं तरी चालेल, पण कुठेतरी असतं ना की आपण कष्ट करतो मिळायला पाहिजे. माझं म्हणणं काय की प्रमाण कमी जास्ती असू शकतं, पण स्वतःच आपलापणा जो मिळतो ना तिकडे समोर गेल्यावर त्या समोरच्या घरात गेल्यावरती जे त्यांचं स्माईल असतं की मला हायजेनिक प्रोडक्ट मिळायचं ते खूप महत्वाचं आहे. सो मला खरंच अभिमान आहे की माझ्या ह्या मैत्रिणी कॉर्पोरेट लेवलला काम करून त्यांचे विचार तसे असून की कोण करेल असं, मोठ्या मोठ्या सोसायटीतली बाई येईल आणि घरी जाईल. हे तुम्ही तरी विचार आपण करू का? जाऊ घराची बेल दाबू आणि हे हातात देऊ त्यांच्या बेल दाबल्यावर समोरचा व्यक्ती आपल्याला काय रिॲक्शन. माझ्या मुलाचं एक छोटस दुकान होतं, तर मी त्याच्यात बसायची. मला अनेक जण विचारायचं हे काय तू दुकानात बसतेस? म्हटलं अरे कोणीतरी व्यवसाय करायला पाहिजे ना, त्याशिवाय कसं पुढे जाणार. आणि खरं म्हणजे आजकाल नोकऱ्यांपेक्षा व्यवसाय करायला पाहिजे. आणि मला अगदी अभिमान वाटतो की स्त्रिया कुठलीही गोष्ट जी करतात ना ती अतिशय उत्तम करतात. इव्हन माझे मिस्टर स्वतः मला बोलले, अरे तू प्रत्येकाच्या घरात जाऊन देशील, तुला काही वाटतं का? तू एक मेडिकल ऑफिसरची बायको आहे, कॉर्पोरेशन मध्ये होतो मी, आता ONGC ला जॉईन झालोय आणि तू हे करशील. अरे त्याच्यात काय लाज आहे, मी काय हे करते का? मी आपलं जाऊन मला पण बरं वाटतं की ह्या महिला बरोबर मी बोलली, माझी ओळखी होतील, माझे कॉन्टॅक्ट होतील. पण त्याच्यासाठी मला माझ्या दोघं पोरांनी एवढं प्रोत्साहन दिलं ना, मग मी तू कर, आम्ही आहो ना, पप्पांचं काही हे करू नको. पण आता सरच विचारतात आणि आता माझी मिस्टरच विचारतात आज गेली नाही तू, आज ऑर्डर. आणि जेव्हा समीक्षा ताई आल्या ना खूप म्हणजे आम्हाला बरं वाटलं की चला. आणि मी तर पहिले त्यांना बघूनच इम्प्रेस झालेली, बाकी काही नाही. शारदा काकू और अमिता काकू कॉर्पोरेट लेवल पे जॉब कर चुके, मेरे को जब लोग कर सकते तो मैं क्यों नहीं कर सकते. म्हणजे आमच्या शारदा ताई आहेत ना, रिटायर आहेत त्या, आणि त्या एवढ्या धडाडीच्या आहेत ना, सगळ्यांना भेटणार. काय आहे आपल्यामध्ये अन्नामध्ये ना एक हे आहे की महिलेचा गुण ओळखा, त्यांचा स्पार्क ओळखा काय आहे. सो तेव्हा कनेक्ट व्हा. पण त्या शारदाताई एवढं छान करतात, कनेक्ट होतात. एक ऑर्डर असते ना की नाही तू ते केलंच पाहिजे, तू हे घेतलंच पाहिजे, हे घेतलंच पाहिजे जे आहे ना ते समोरचा आदराने तो स्वीकारतो त्यांचं की अरे ताई बोलली मग घेतलं. आता मग किती जणींचं आता माझ्या इकडे जवळजवळ अर्नामध्ये आता 26 जणी काम करतात आणि अजून वाढतील. कारण आम्ही अजून एक नवीन प्रोजेक्ट आहे ताई, आम्ही बघितलं, आम्ही कट व्हेजिटेबल्स आणि जे काही कडधान्य वगैरे आहे सो तो मोठ्या प्रमाणात करायचा ठरवतोय. याचं कारण असं आहे की आपल्या महिला ना कॉर्पोरेट लेवलला जॉबला जातात, सगळ्यांची तारेवरची कसरत आहे, बिचारीला वेळ नाहीये भाज्या कटिंग करा, हे करा, ते करा, सगळं करायला. तर कसं त्यांच्यापर्यंत छान पोहोचेल आणि माझ्या शेतकऱ्यांना ते कसं मिळेल, शेतकऱ्यांकडनं मला इथे कसं आणता येईल, याच्या विचारात आम्ही आहोत. तर काहीच दिवसामध्ये आमचं सगळ्यांचा आता प्लॅन चाललाय. कट व्हेजिटेबल्स, कडधान्य गरज आहे. कारण जी स्त्री नोकरी करते ना, आपण बघतो ना, कारण ट्रेन मध्ये बसून सुद्धा बायका एवढं टेन्शन असतं ना. सो माझं तेच आहे अर्नाचं की मोठ्या लेवलचे पण तेच आणि माझ्या पण महिला तेच खातील असं त्या ह्याच्यामध्ये जरा बसवण्याची सिस्टीम आहे. बायका ट्रेनचा प्रवास तू तर एवढी वर्ष केलेलं आहेस काम, आपल्याला माहितीये की कशा त्या लटकत येतात ट्रेन मधनं आणि काय, आणि घरी जाताना माझ्या घरात आज भाजी काय आहे याचं जे टेन्शन, म्हणजे तुला मला काय कोणालाच पण आज काय करायचं आणि उद्या काय द्यायचं.
सो तिच्या फ्रीजमध्ये 4 दिवसाची भाजी कापलेली असेल, पटकन ती आम्ही वॉश करून धुवून वगैरे ती कशी देऊ शकतो याचा आम्ही विचार करतोय. आणि सगळ्यांना आव्हान करतोय की कनेक्ट व्हा, कट व्हेजिटेबल आम्ही तुम्हाला करून देतो, तुम्ही त्याचं अर्निंग. खूप छान. आम्ही तर कनेक्ट झालोय त्याच्यासाठी. श्रावणमध्ये आता गणपती येतात तर आम्ही मोदकाचं आणि अखराचे जुडवा जुडे जे असतात ते करायला कधी कधी आपल्याला वेळही नाही मिळत, म्हणजे तसं तेच आपण रेडीमेड करून ह्यांच्या बरोबर आपण काय करतो की प्रत्येक महिलेला व्यवसायाचं अडवत नाही, पण वेगळं काय देऊ शकतो. मोदक म्हणा आपण सगळेच देतील किंवा हे सगळंच देतील, वेगळं काय तर वेगळं आम्ही दुर्वा निवडून देतोय ना. नारळ खिसलेला आहे, नारळ खिसलेला किंवा तुमचे घरचे मोदक हवे असतील जरा त्याच्यामध्ये दुर्वा निवडून देऊ, काहीतरी रांगोळीचं देऊ, काहीतरी आपण इमिजिएट असं मिळायला पाहिजे. आणि ना आपल्याकडे ताई तुला सांगू छान आहेत महिलांच्या डोक्यामध्ये एक एक आयडियाज एवढ्या छान असतात ना, त्या पुढेच प्लॅटफॉर्मला येत नाही. आता बरेचसे लोक आता नोकरी करणारे, ह्या पण आहेत, मी पण आहे, घरी बसते, पण बरेचशा लोकांमध्ये आपल्याला हे बाहेरून मिळालं असतं पटकन, ही जेव्हा डोक्यात विचार येतो ना त्याच वेळेला असं होतं की आपण हे करू शकतो. जेव्हा समीक्षाताई बोलतात ना की आपण काय करू शकतो, तर मग हा विचार येतो अरे आपण हे पण करू शकतो, हे पण करू शकतो. आणि महिलांकडूनच तुम्हाला अनेक कल्पना मिळत जातील की अरे हे मिळालं तर किती छान होईल. खूप छान. आम्ही त्यांच्याच अडचणी खरं तर ही अडचण आहे का हे करू शकतो. गौरीचा बराच वेळ मला सपोर्ट होतो की ताई हे नाही ग, ही छोटी गोष्ट वाटतीये, पण त्यावेळेस त्या महिलेला मिळाली किती प्रसन्नता तो चेहऱ्यावरती. अरे मला दुर्वा निवडून मिळालेले आहेत तर किती छान वाटतं. रेडीमेड तुला जर चाफ्याची फुलंच घरी आली तर ते किती छान वाटेल. असं छोट्या छोट्या गोष्टी आम्ही म्हणजे त्यांना आयडिया देतो. आमचं फक्त काय आहे, डोळे आणि लॅपटॉप. ते एक्सेल शीट एकदम छान. फोन करते एनी टाइम अवेलेबल रहते, ऑलवेज. जब भी मैं समीक्षा बोलूं, समीक्षा यहाँ मेरे को प्रॉब्लम हो रही है, हाँ तुरंत व्हाट्सएप में उसका वॉइस मेसेज आ जाता है एकदम. म्हणजे रात्री ऑलवेज म्हणजे क्विक, पण तिला ते मोठं टास्क आहे. ह्या ज्या एक्सेल शीट आणि जे लॅपटॉप आणि हे जे आहे त्याची सांगड, ती मला भयानक तिचं हे होतं की अरे नाही आलं एकदा. ही वर्किंग करत असल्यामुळे फास्ट आहे, हिच्या डोक्यामध्ये आयडियाज भरपूर येत असतात. समीक्षात ही आयडिया, म्हणजे अशा महिला आहेत की कनेक्ट होतात आणि तो प्रवास, मग ती लाट जी आहे ती वाढत जाते. अशीच ती लाट जोरदार येत राहू आणि अनेक महिलांना याचा फायदा हो. आणि मला असं वाटतं की अनेक ठिकठिकाणच्या महिलांना सुद्धा तू मदत करू शकशील किंवा सांगू शकशील की हे तुम्ही कसं करताय. कारण तू आता मुंबई आणि परिसरात करत असलीस तरी अनेक ठिकाण आहेत जिथे हाच प्रकल्प स्त्रिया करू शकतील. म्हणजे कोल्हापूर मधलं गडिंग्लज गावामध्ये ज्योती म्हणून आहे, त्या अनेक प्रकारचं हे जेव्हा मला सगळं देते तिच्या विश्वासाने ना, वा वा एवढं प्रसन्न. मला कोणतीही गोष्ट ती कुठल्या ऑर्डर मध्ये कधी कमी नाही, कधीतरी ती विसरते, पण आम्ही ग्रुपवर मेसेज टाकतो महिलांकडनं घेतोय त्या विसर ना, आपण आपली तयारी ठेवूया, आज मला ह्याच्यातली ही ऑर्डर नाहीये. कारण आपण ब्रँडिंग आणि ह्याच्यामध्ये ताई आपण नाही होत की मला ह्याचा ब्रँड करायचा आहे, मला हे करायचं आहे. मला साधा सिंपल पण छान व्यवसाय करायचा आहे आणि माझ्या अनेक महिलांकडनं तो करून घ्यायचा आहे. आणि तेच खरं महत्वाचं असतं, विश्वास तो ट्रस्ट निर्माण केला पाहिजे. तू बघशील काश्मीरी मिरची पावडर ह्याचं मला लेबल लावताच आलं असतं, कॉम्प्युटरने प्रिंट करा, पण ह्या आपल्याला लिहून देतात, हाती लिहिलेलं आहे की काश्मीरी मिरची पावडर पेनाने. सो ह्याच्यावरतीच आपल्याला कळतं की अरे नाही त्या महिला किती उत्सुक आहेत. म्हणून प्रत्येक असंच येतं. मी म्हटलं अरे कॉम्प्युटरवरती प्रिंट काढणं हे काही सोपी गोष्ट आहे, ती मी काढीन टाईप करून आणि चिटकवीन त्यांना, पण मला ते नाही करायचंय. माझ्या ह्या काकू माझ्या ह्याच्यामध्ये आहे, माझं एक कॉन्सेप्ट आहे जरा की ज्या करतायत त्यांना 50 ते 75 वयोगटातल्या करायची. कारण ना त्या वयोगटाला बिझी राहण्याची आता गरज आहे, त्या वयोगटाला बोलण्याची गरज आहे. सगळं त्या बिचारा एकट्या त्यांची मुलं आहेत कुठे नोकरीला बाहेर गेले त्याच असतात, पण त्यांना कुठे गुंतवायचं, त्यांची चव आहे. म्हणून तर खरं मी सगळ्यांना आव्हान करेन की त्यांच्या हाताची चव घ्या. खूप छान. मला असं वाटतं की आज तुम्ही चौघी इथे आलात, मला खूप छान वाटलं आणि तुझी खरंच संकल्पनेनं तुझ्या दाद द्यायला हवी आणि असंच तुमच्या व्यवसायाची भरभराट हो, लोकांना चांगलं चुरलं खायला मिळो. नाही पण मुळात तुम्ही इथे आम्हाला शोधलं हे तुमचे कार्य, आपण कसा शोध घ्यायचा
खरं तर ताई तुला सांगायलाच नको. या मीडिया माध्यमात असल्यामुळे ते तू शोधलंस, हेरलंस नेमकं काय करू शकतं आणि आम्हाला प्रेझेंट केलंस सगळ्यांसमोर. त्याबद्दल पहिले म्हणजे तुझे शतशः आभार आहे. नाही, मला असं वाटतं की हे काम सगळ्यांनी मिळून करण्याचं आहे. तेच तुमच्यातलीच आता एक मी झाले. आणि एकाच महिलेने दुसऱ्या महिलेला पुढे आणलं. तर हा एक जे म्हणतो ना आपण की मराठी माणूस पुढे जाऊन देणार नाही, मराठी माणूस मराठी माणसाचे पाय खेचतो, तर हे खरं कुठेतरी बंद व्हायला पाहिजे. अर्थाने कुठेतरी ते बंद केलेलं आहे. मराठीच माणसं मराठी माणसाला पुढे पुढे घेत येत आहे. पुढे येत राहावं म्हणजे येत राहावं सगळ्यांनी. म्हणजे ही अगदी वन लाईनच जी आहे की मराठी माणसाचा मराठी माणूस पाय खेचतो, तर हे कुठेतरी आपणच जरा बंद करून आपण देऊया की चान्स. म्हणून आम्हाला असं वाटतं की आमच्या अर्णा महिला गृहोद्योगाला खरंच. आणि मला एक इथे थोडासा असा प्रश्न येतो की आजकाल काम नाही असं नाहीये. काम खूप आहेत, खूप आहेत काम. फक्त आपल्या लोकांना करायची नाही, करण्याची इच्छा इच्छा पाहिजे. नाही. ऍटिट्यूड चेंज केलं पाहिजे हा. की हे माझ्यासाठी आहे. हा, ते एक मी करू त्यामुळे- का, मग याच्यात हा. कमीपणा लोकं काय वाटतो. म्हणतील हे ऍक्च्युली हा, yes, yes. काढली पाहिजे. काय आहे की बघितलं ताई की काय ते डोक्यामधनं कसं काढा पण निघतंय बऱ्यापैकी. कोविड नंतर खरंच बऱ्यापैकी खूप आहे. हम्म. खूप आहे. खूप काम आहे. म्हणजे काही प्रोजेक्ट बद्दल तर मला एवढं विचारतात, हे तू करशील का, हे तू करशील का. सो काम भरपूर आहे, फक्त तुमचं करण्याची जिद्द इच्छा पाहिजे, इच्छा पाहिजे. इच्छा पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की या निमित्ताने मी सगळ्यांना एक आवाहन करीन की अर्णा गृहउद्योग त्यांनी जसा निर्माण केलाय तसाच तो प्रत्येक ठिकाणी निर्माण होऊ दे. आणि कामं खूप आहेत, ती करण्याची इच्छा पाहिजे आणि ती सचोटीने प्रामाणिकपणे करता आली पाहिजे. आज तुम्ही सगळ्या इथे आलात, त्यामुळे हिंदुस्तान पोस्टच्या वतीने तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार. थँक्यू. थँक्यू. त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांना आवाहन करीन की अर्णा गृहउद्योग अतिशय छान संकल्पना आहे, तर सर्व महिलांनी याचा जरूर लाभ घ्यावा. तसाच उद्योग तुम्ही तुमच्या ठिकाणी सुद्धा करू शकाल. आणि त्याच्यासाठी जर तुम्हाला काही मदत हवी असेल तर तुम्ही संपर्क करा अर्णा गृहउद्योगशी. तो संपर्क क्रमांक तुम्हाला स्क्रीनवर दिसेलच.